श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 27। अवंतीनगरात शुभविक्रम या नामवाचा एक राजा राज्य करीत होता। त्यास सुमेधावती या नामवाची एक कन्या होती। ती अति रूपवती होती। एके दिवशी ती आपल्या बापाच्या मांडीवर बसली असता तिचे लग्न करावे असे त्याच्या मनात आले। नंतर त्याने प्रधानापाशी गोष्ट काढली की सुमेधावती उपवर झाली आहे, याकरिता तिच्या रूपास योग्य असा वर शोधून पाहावा। त्या बोलण्यावर सुमंतिक प्रधानाने सांगितले की माझ्या मनात एक विनंती कराव्याची आहे, ती अशी की आपला आता वृद्धापकाळ झाला आहे, पुत्र होण्याची आशा मुळीच नाही, कन्येच्या मुखाकडे पाहून काय ते सुख मानाव्याचे। यास्तव कन्येस मी जो उत्तम वर पाहीन त्यास राज्यावर बसवून कन्या अर्पण करावी। जांभरू तुम्हास पुत्राच्या ठिकाणीच आहे। त्यास गादीवर बसविल्याने राज्यव्यवस्था चालू पद्धतीस अनुसरून उत्तम रीतीने चालेल व तुम्ही काळजींतून दूर व्हाल। सुमंतिक प्रधानाने ही काढलेली युक्ती राजाच्या मनास पटली व त्याने त्याच्या म्हणण्यास रुकार दिला। तो म्हणाला, प्रधानजी, तुम्ही ह्या प्रसंगी ही फार चांगली युक्ती मला सुचविली। यास्तव आता असे करा की हत्तीच्या सोंडेत माळ देऊन ईश्वरी इच्छेने तो ज्याच्या गळ्यात ती माळ घालील त्यास राज्यावर बसवून नंतर कन्येचा त्याशी विवाह करावा, हा विचार मला चांगला वाटतो। शुभविक्रम राजने काढलेली ही तोड प्रधानास रुचली। मग त्याने राजाज्ञेने सुमुहूर्तावर एक मोठा मंडप घालून दरबार भरविला, गुढ्या तोरणे उभारून आनंदाने नगरात धामधूम चालली। नंतर हत्तीस शृंगारून त्याच्या सोंडेत माळ देऊन त्यास सोडले। राजा, प्रधान, सरदार, मानकरी व नागरिक लोक अशी पुष्कळ मंडळी त्याच्या मागून जात होती। हत्तीने प्रथम सभामंडपातले लोक अवलोकन केले, पण तेथे कोणाच्याही गळ्यात माळ न घालिता तो शहरात चालला। तो सर्व नगर फिरत फिरत किल्ल्याजवळ जाऊन उभा राहिला। त्यावेळी किल्ल्यावर विक्रमासह 8 जण पहारेकरी होते। त्यास राजाने खाली बोलाविले। ते आल्यानंतर त्यांपैकी विक्रमाच्या गळ्यात हत्तीने मोठ्या हर्षाने माळ घातली। ती घालताच वादे वाजू लागली व सर्वांस मोठा आनंद झाला। मग विक्रमास मोठ्या सन्मानाने हत्तीवर बसवून वाजतगाजत मोठ्या वैभवाने सभामंडपात आणले। तेव्हा हा कुंभार आहे असे लोक आपापसात बोलू लागले। ही गोष्ट राज्याच्याही कानी आली। मग त्याने प्रधानास एकीकडे नेऊन सांगितले की हा कुंभार आहे अशी लोकात चर्चा होत आहे। ही गोष्ट खरी असेल तर आपली मुलगी त्यास देणे अनुचित होय। राजाने असे सांगितल्यावर प्रधानही फिकिरीत पडला। परंतु दूरवर नजर पोंचवून त्याने विक्रमाच्या साथीदारांस बोलावून आणले व एकीकडे नेऊन तो विक्रमाच्या जातीची त्यांच्यापाशी विचारपूस करू लागला। तेव्हा ते म्हणाले, विक्रम जातीचा कोण आहे ह्याविषयी आम्हाला नक्की माहिती नाही, पण त्यास कुंभार म्हणतात। तर त्या जातीच्या लोकांत चौकशी केली असता ह्याची जात कोणती आहे ह्याचा पक्का शोध लागेल। मग प्रधानाने कमट कुंभारास बोलावून आणले व त्यास विचारिले। तेव्हा तो म्हणाला की मिथिलांगरीच्या सत्यवर्मा राजाची कन्या सत्यवती ही याची माता व स्वर्गीत राहणारा गंधर्व सुरोचन हा याचा पिता होय। ते कमटाचे भाषण ऐकताच प्रधानास परमानंद झाला। मग कमटास घेऊन प्रधान राजापाशी गेला व खरे वर्तमान त्याच्याकडून राजास कळविले। तेव्हा राजासही परम संतोष वाटला। शेवटी खुद्द सत्यवर्मा राजास घेऊन येण्याबद्दल प्रधानाने राजास सुचविले व त्या गोष्टीस राजाची संमती घेतली। राजाज्ञा मिळाल्यावर प्रधान कमटास समागमे घेऊन सत्यवर्मा राजास आणाव्याकरिता मिथिलांगरीस गेला। तेथे गेल्यावर त्याने राजाची भेट घेतली। त्याचा सत्यवर्मा राजाने चांगला आदरसत्कार केला। मग कमटाने राजास अवंतीनगरातील विक्रमाचा समग्र इतिहास कळविल्यानंतर सुरोचनगंधर्व विक्रमाचा समग्र इतिहास कळविल्यानंतर सुरोचनगंधर्व स्वर्गास गेला हेही सांगितले। शेवटी तो कमट कुंभार राजास म्हणाला, विक्रमाच्या जातीविषयी तेथील लोकांस संशय आहे। यास्तव आपण आमच्याबरोबर तेथे येऊन त्यांच्या संशयाची निवृत्ती करावी।